नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब आणि लवकरच परत अरबी समुद्रामध्ये कमी दाब या दोन्हीच्या वातावरणामुळे महाराष्ट्राला पुन्हा झडीसारखा ते काही भागांना अति जोरदार पावसाची नोंद होणार आहे। ती तारीख सुद्धा काल सांगितली, पण आज पूर्णतः जिल्हे तालुक्यानुसार तो आपण अंदाज पाहणार आहोत आणि विशेषतः 9 जुलैला सुद्धा 100% क्लिअर वातावरण नाहीये, पण हा जोर मात्र आजच्या पेक्षाही चांगलाच ओसरतो आहे। तर ह्या तारखेपर ही जी काही उघडीप आहे ती किती दिवसाची, कोणत्या जिल्ह्याला कशी आहे, आपण हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहूयात। लक्षात घ्या, जळगाव असेल, नाशिक क्षेत्र असेल, पावसाचा जोर ओसरतोय, पण चटकारे बिटकारे काळ्या कुट ढगांच्या फळ्या ह्या दिवसभर निघत राहणार आहे। अधूनमधून हलके फटकारे किंवा ढगांचा जर आकार मोठा राहिला अनेक भागांमध्ये तिथे चांगल्या पद्धतीचा पाऊसही पडू शकतो। जसा आज हसनाबादला किंवा जानेफळ मिसाळ या भागांमध्ये खूप दिवसापासून पाणी नव्हता, तिथे आज पाऊस झाला शेवटच्या दिवसाला। तर हे पुढे चालून कसं चित्र राहील हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात। सांगलीला सुद्धा उद्या ऊन, सूर्यदर्शन आणि एखादोन ठिकाणी बऱ्यापैकी पावसाचे सटकारे पाहायला मिळणार आहेत। कोकणात मात्र जोर कायम आहे, फक्त तीव्रता कमी होते। अन्यथा उद्या सुद्धा पावसाचा जोर या कोकण किनारपट्टीला, मुंबई सारख्या ठिकाणी कायम आहे। आभाळ खूप ढगाळ, सूर्यदर्शन पण खूप कमी, अशी अवस्था मालेगाव, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा ते छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद ते बुलढाणा पट्टा, मलकापूरसह पावसाचे फटकारे मात्र उद्या सुद्धा काही मोजक्या प्रमाणात का होणार कायम राहतील। अकोला, अमरावती, नागपूरमध्ये सूर्यदर्शन आणि परत आभाळाच्या फळ्या निघायला सुरुवात होईल। 9 जुलैला सुद्धा वातावरण खराब आहे, पण जोर मात्र बऱ्यापैकी ओसरलेला असणार आहे। इकडे मराठवाड्यातलं जर बघितलं आपण, लातूर, बीड जिल्हा, परभणी, नांदेड पट्टा, जालना जिल्ह्यात सुद्धा एखादोन तासासाठी का होईना एक फटकारे फुटकारे पावसाचे जे काही सटकारे असतात हे ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते। पण याच्यामध्ये थोडी जरी वाऱ्यांनी साथ दिली, गरमीची लेवल जरी वाढली, तर एखादोन ठिकाणी चांगला सटकारा देखील पडू शकतो, जेणेकरून 4-5 दिवस पाण्याची पिकांची गरज भागेल। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। मराठवाड्याबरोबर विदर्भाला सुद्धा आभाळ येत राहणं, एखादोन ठिकाणी स्थानिक वातावरणाचं पडणं असे आहे, अन्यथा जोर हा ओसरायला आता सुरुवात होते। विदर्भाच्या एकंदरीत सर्व जिल्ह्यापैकी अकोला, अमरावती, देऊळगावच्या मेहकर परिसर, लोणार पट्टा सुद्धा आहे, न्यायदेवी परिसर सुद्धा आहे, चिखली सुद्धा आहे, इथे सुद्धा काही प्रमाणात वातावरण सक्रिय असणार आहे, पावसाची शक्यता आहे, पण मोठा धाक नाहीये। एखादोन ठिकाणी बऱ्यापैकी सटकार इथे पडू शकतात। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याच्या ते यवतमाळ भागापर्यंत सुद्धा वातावरण स्थानिक लेवलचं 9 जुलैला सुद्धा आहे। त्यानंतर 10 जुलैला वातावरण काही भागामध्ये 9 जुलैच्या संध्याकाळी अहिल्यानगर पण काही ठिकाणी झडीसारखं स्वरूप पाहायला मिळू शकतं। स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित वातावरण शुक्रवारी सुद्धा नाहीये 10 जुलैला। इथे सुद्धा ढग येत राहतील, पावसाचा जोर ओसरलेलाच राहणार आहे, जो लागोपाठ चालणार नाहीये। पण तुम्ही काय करताल की अनेक शेतकरी खूप कामाच्या घाईमध्ये या दिवशी सुद्धा फवारणी वगैरे काही काम असतात, त्यांना पाऊस जमत नाही, तर उद्याच्या दिवस सुद्धा विदर्भाने थांबलेलं बरं राहणार आहे। त्यानंतर शुक्रवारी सुद्धा मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा आभाळ आणि स्थानिक वातावरणाचा कुठे कुठे पाऊस हा पोहोच जाईल। म्हणजे जो गॅप आहे त्या गॅपमध्ये शिरवाळ पद्धत आणि हलक्या शिडकाव कुठे मोठे का होणार राहणार आहे। मग लक्षात घ्या, जर 10 जुलैपर्यंत सुद्धा जर वातावरण हे स्थानिक लेवलचं आहे, बारीक थंड वातावरणाचं असेल, तर मग खंड कोणता असणार आहे, मोठा गॅप कोणता असणार आहे। त्यात महत्वाचं म्हणजे मला ही गोष्ट मी मगाशी व्हिडिओमध्ये सांगितली की आता 10-12 पासून ते 14 पर्यंत जो काही गॅप मिळतोय म्हणजे फक्त 4-5 दिवसाचा गॅप आहे। याच्यामध्ये काही मेसेज असतील, कारण की आभाळ गेलं की मेसेजला जोर येतोय, तो म्हणजे सुपर अल्निनोचा। घाबरले जाऊ नका। 14 तारखेपासून वातावरण पुन्हा बनणार आहे आणि 15 ते 16 पासून मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी बीड, जालना, हिंगोली, नांदेड पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि पुन्हा 4-5 दिवसामध्ये परत दमदार पाऊस तिथे वाढायला सुरुवात होईल। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। त्याचबरोबर सगळ्यात अगोदर पाऊस स्टार्टअप होईल तो म्हणजे नागपूर जिल्ह्याला
एकंदरीत 14 तारखेला नागपूर जिल्ह्यामध्ये पाऊस हा आगमन करणार आहे। नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये, चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये आणि भंडाऱ्यामध्ये बंगालच्या उपसागरातला कमी दाब हा वरती सरकणार आहे, त्यामुळे तिथे काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो। भंडाऱ्याला मात्र 14 तारखेला मोठ्या काही ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे। इकडे मुंबईला सुद्धा 14 तारखेला पुन्हा लो प्रेशरचा पाऊस येतोय। तो पाऊस ह्या पावसा इतका मोठा राहील हे अद्याप सांगणं कठीण आहे, पण ते वातावरण बनणार आहे। 15 जुलैला म्हणजे एकंदरीत लक्ष घ्या, उद्याच्या 9 तारखेला सुद्धा बारीक सारीक पाऊस आहे, आभाळी आहे, पण लगेच 15 जुलैला 10 जुलैपासून 14 तारखेपर्यंतचा गॅप आहे 5 दिवसाचा ते 6 दिवसाचा। पण लगेच धुळ्यामध्ये, नंदुरबारमध्ये, नाशिकमध्ये, काही प्रमाणात अहिल्यानगरमध्ये, छत्रपती संभाजीनगर बऱ्याच ठिकाणी, बीडमध्ये, परभणीमध्ये, जालन्यामध्ये पुन्हा 15 जुलैपासून वातावरण हे सक्रिय होते। त्यामध्ये बुलढाणा, भोकरदन, जाफराबाद हे सुद्धा भाग आहेत। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा नंबर याच्यामध्ये आहे। अमरावती, अकोला ते नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वाशिम, वर्धा, यवतमाळचा सुद्धा समावेश याच्यामध्ये आहे। नांदेड सुद्धा याच 15 जुलैच्या पावसाच्या वातावरणामध्ये येणार आहे आणि 16 पासून पुन्हा लातूर वगैरे भाग येईल। पण आता हा पाऊस जेव्हा सुरू होईल, लक्षात घ्या, हा विदर्भाला, खानदेशला आणि मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये हा पुन्हा एकदा त्या कमी ओलीवर पिकलेल्या मालांना दिलासा द्यायला येतोय। पण याच्यामध्ये सर्वदूरची व्याप्ती घ्यायला 15, 16 आणि काही ठिकाणी 17, 18 अशा 4 दिवसामध्ये परत मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये कानेकोपरे घ्यायला सुरुवात होईल। म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पुढचा टप्पा 15 जुलैला स्टार्ट झाला की 19 ते 18 जुलैच्या अगोदर परत ह्या जिल्ह्यांना पाऊस होणार आहे। त्याची व्याप्ती सुद्धा सुरुवातीला स्टार्टिंग 45-50 ची असल्यामुळे पुन्हा हा पाऊस आपला प्रभाव टाकायला सज्ज होते। म्हणजे लक्षात घ्या की गेल्या वर्षी 4 जुलै पासून जे उघडलेलं वातावरण होतं ते वातावरण चक्क 19 जुलैला पाऊस आलाय आणि ह्या वेळेस 8 जुलैला 9 जुलैला उद्या पण वातावरण आहेच खराब, पण लक्षात घ्या 10 जुलै पासून जर वातावरण कोरडं झालं ते 4 दिवसाच्या गॅप मध्ये परत पाऊस ऍक्टिव्ह होतोय। आणि विषय विहिरीच्या पिण्याच्या पाण्याचा मराठवाड्यामध्ये अद्यापही तसा प्रश्न अनेक भागांचा मिटला नाही, आंबड वगैरे पट्टा जर सोडला तर, पण अशी काही परिस्थिती आहे परभणी जिल्ह्यामध्ये मोजक्या गावामध्ये तिथे मिटलाय। आणि असे काही भाग आहेत विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी, जवळपास 50 ते 60% भाग असा आहे विदर्भाचा, तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। पण ह्याच जुलैच्या शेवटी सुद्धा आठवड्यामध्ये हे अनेक भागांचे म्हणजे मराठवाड्यातले सुद्धा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश विदर्भाचे सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवणारी कंडिशन ही शेवटच्या आठवड्यामध्ये आहे आणि ह्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पिकांना जीवदान देणारी आहे। ऑगस्ट, सप्टेंबर परतीचा पाऊस सुद्धा गरमीच्या लेवलच्या तीव्रतेने मोठ्या पाण्याच्या थेंबाची जाडी असणार आहे। त्यामुळे जे काही घाबरणारी कंडिशन्स आहेत त्या ह्या वर्षी तशा नाहीत। 1972चा आणि 1950चा दुष्काळ मला पण पाहायचा आहे आणि तुम्हाला पण पाहायचा आहे, कारण की एवढ्या प्रेरणा अशा पद्धतीचं धरण भरणं मी तुम्हाला मागे सुद्धा फेसबुकवरती 6 जुलैला सांगितलं होतं, 6 दिवस अगोदर म्हणजे 2 जुलैला सांगितलं होतं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की जवळपास परिस्थिती जायकवाडी धरणामध्ये आवक वाढेल आणि त्याची बातमी आज न्यूजमध्ये व्हायरल होते की जायकवाडीमध्ये काही प्रमाणात आवक झाली म्हणून। तर अशा प्रकारचा पाऊस हा काही ना काही भागांना, बरेच धरण क्षेत्रांना भरून काढण्यासाठी सज्ज आहे। अवघ्या 15 ते 20 दिवसांमध्ये मान्सून आल्यापासून चांगल्या पद्धतीचा पाऊस चालू आहे। पण आता राहिलेला प्रश्न जो आहे की ह्या पंधरवड्यामध्ये अनेक भाग हे चांगले ह्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीतून मुक्त होणार आहेत आणि जवळपास जुलै महिनाच ठरवणार आहे की यंदा दुष्काळ आहे की चांगला का आहे। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला। आता थोडक्यात आवरून घेतो। 9 जुलै आहे, काही ठिकाणी सकाळपासून दुपारनंतर वातावरण खराब राहणार आहे, खानदेश, मराठवाडा, विदर्भ भागात, हे तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलंय। पण 14 आणि 15 तारखेपासून जे वातावरण सक्रिय होते, लक्षात घ्या 14च्या मध्ये वातावरण फक्त सुरुवात करेल, 14ला पाऊस काय एवढा मोठा नाहीये, पण 15 आणि 16ला जी काही सुरुवात होते ती पूर्व विदर्भापासून ते खानदेश पर्यंत आणि मध्य मराठवाडा, मध्य महाराष्ट्र म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना यामध्ये सोलापूर, लातूर बाबत अजूनही पाऊस कमजोर दाखवला जातोय। पण या भागाकडे वातावरण सक्रिय होण्यासाठी परिस्थिती चांगल्या पद्धतीने पोषक ठरणार आहे येणाऱ्या 16 तारखेला सुद्धा। त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये। माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।